We'll open our Bibles to Exodus chapter 23, verse 25. If you worship the Lord your God, He will bless your food and your water, and He will take sickness away from you. निर्गम 23:25 मध्ये लिहिलंय, तुम्ही तर परमेश्वर तुमचा देव याची सेवा करा आणि तो तुझ्या भाकरीला व तुझ्या पाण्याला आशीर्वाद देईल आणि तुझ्यामधून रोग दूर करेल. Praise God. देवाला धन्यवाद. Worship invites protection. देवाची आराधना आपल्यासाठी संरक्षण घेऊन येते. Worship multiplies your resources. देवाची आराधना आपला सगळा पुरवठा बहुगुणित करते. Worship opens supernatural doors for you. देवाची आराधना आपल्यासाठी अलौकिक दारं उघडते. Before you worry, worship God, worry will disappear. काळजी करण्या अगोदर देवाची आराधना करा, भक्ती करा, म्हणजे काळजी निघूनच जाईल. Praise God. देवाला धन्यवाद. Worship in the valley, worship in the mountain. दऱ्याखोऱ्यांमध्ये आराधना करा, डोंगर माथ्यावर आराधना करा. Worship in lack, worship in abundance. त्रुटी पडत असताना आराधना करा, विपुल असताना आराधना करा. Worship until God steps into your food and water. आणि जोवर देव तुझ्या अन्न पाण्यात येत नाही तोवर आराधना कर. Bible says बायबल म्हणतं in 1 Kings 17:8, एक राजे 17वा अध्याय त्यातलं 8वं वचन, there was a woman, एक स्त्री होती, a poor widow. गरीब बिचारी विधवा बाई. In her kitchen, तिच्या स्वयंपाकघरात there was one jar almost empty, एक बुदली होती अगदी जवळजवळ रिकामी, one drop of oil, आणि तेलाचा एक थेंब, not much. फार नाही. And so she looked at the vessels in the kitchen, तर तिनं किचन मध्ये स्वयंपाकघरामध्ये जाऊन थोडीशी पाहणी केली की आपल्याकडे काय काय आहे. and then she thought, मग तिला वाटलं I will make one last bread शेवटची भाकरी आता मी भाजते, शेवटचा स्वयंपाक मी करून टाकते. for me and my little son. मी आणि माझा लहान मुलगा आम्ही हे शेवटचं करून आता खातो. No party, no dessert, काही पार्टी नाही का, काही गोड नाही का, मेजवानी नाही, काही नाही. just death. केवळ मरणच आहे पुढे, दुसरं काही नाही. But while she was preparing for the end, पण ती तो स्वयंपाक करत असताना God was preparing her for a beginning. देव मात्र ती अखेरीची तयारी करत होती की आता सगळं संपलं, पण देव मात्र तिच्या प्रारंभाची तयारी करत होता की आताशी कुठं मी सुरुवात करणार आहे. Maybe you are also preparing for the end. कदाचित तुम्ही सुद्धा तुमच्या अखेरीची दी एंडची तयारी करत असाल की God आता is preparing a beginning for you. पण देव तुझ्यासाठी कुणीतरी प्रारंभ तयार करत असेल. व्हॉट डू यू नो? तुला काय माहित आहे? Praise God. तुला असं वाटतंय सब खत्म हो गया, दी एंड हो गया. This is not the end of your story. पण तुझ्या कथेचा हा अंत नाहीच आहे ना. When God is introduced in your life, परमेश्वराची ओळख जेव्हा तुझ्या जीवनात केली जाते, your story has a new beginning. तेव्हा तुझ्या कथेला नवीन सुरुवात मिळते. बेटा, तुला असं वाटतं की आय कॉल्ड इट ऑफ, आता सगळं संपलेलं आहे. संपलेलं नाहीये. तुझ्या कथेत देव आहे, देव सुरू करणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Keep a right heart. हृदय बरोबर Keep ठेवा. a hopeful heart. एक आशेने भरलेलं हृदय Keep a ठेवा. faithful heart. एक विश्वासू इमानी हृदय ठेवा. Keep a humble heart. नम्र हृदय ठेवा. हृदयात खोट येता कामा नये. Keep a worshipful heart. एक आराधनेनं, भक्तीनं, सेवेनं भरलेलं हृदय ठेवा. God will change your destiny. देव तुमच्या आयुष्याची दिशाच बदले. That is Exodus 23:25. निर्गम 23वा अध्याय 25व्या वचनात जे लिहिलेलं आहे ते हे लिहिलंय, God will bless your flour and your oil. परमेश्वर तुझ्या भाकरीला आणि तुझ्या पाण्याला आशीर्वाद देईल. God will bless your bread and water. परमेश्वर तुझ्या भाकरीला, पाण्याला, पिठाला आशीर्वाद देईल. And He will bring healing. आणि देव तुला आरोग्य देईल. Bible says in James 4:8, बायबल म्हणतं याकोबाचं पत्र 4था अध्याय 8वं वचन, draw near to God, देवाच्या जवळ या and He will draw near to you. म्हणजे देव तुमच्या जवळ येईल. आमेन. Bible says in Job 36 verse 11, योबाचा 36वा अध्याय 11वं वचन, बायबल म्हणतं if you obey and serve God, जर तुम्ही आज्ञापालन करून देवाची सेवा केली then you will spend the rest of your days in prosperity, तर उरलेलं तुझं आयुष्य तू भरभराटीत आणि समृद्धीत काढशील and your years in contentment. आणि तुझी सगळी वर्ष तू तृप्त आणि समाधानी असशील. Praise God. देवाला धन्यवाद. When worry knocks at your door, जेव्हा चिंता तुमच्या घराचं दार वाजवत येते, let worship answer. तेव्हा आराधनेला दार उघडायला पाठवा. म्हणजे काय? आराधना करा. जेव्हा केव्हा चिंता सतवायला लागते ना, लगेच आराधना करायला बसायचं, गुडघे टेकून हात वर करून एखादं भक्तिगीत प्रभू येशूचं घ्यायचं आणि सुरू. Worship is not noise, it's your weapon. आराधना गोंगाट नाहीये, आराधना शस्त्र आहे. Praise God. आराधना आपला हत्यार आहे बेटा. You can panic or you can worship. तुम्ही गोंधळू शकता, घाबरू शकता, नाही तर आराधना करू शकता. But only one brings peace, पण एकातनच शांती येते and that is worship. आणि ती आहे आराधना.
And I'm telling you, मी सांगतो ना, your breakthrough starts when your knees hit the ground. जेव्हा तुझे गुडघे जमिनीला लागतील, बस तेव्हा तुझा उत्कर्ष सुरू होईल. Yes. The louder you worship, जेवढी जास्त तुम्ही आराधना कराल जोरात, the weaker your worry. तेवढं तुमची चिंता, टेन्शन अशक्त होईल, दुबळं होईल. Worship does not change God. आराधना देवाला नाही बदलत बेटा. It changes us. आराधना मला बदलते, आपल्याला बदलते. देव कधी बदलत नाही, तो सारखाच आहे नेहमी. Why is he wanting worship? का देवाला आराधना हवी आपल्याकडनं? Because he wants relationship. कारण देवाला तुझ्याशी नातं बांधायचंय म्हणून हवी आहे. देव तर तसा तर फार मोठा आहे, अजून काय मोठं व्हायचंय देवानी की देव म्हणेल माझी आराधना कर, मला मोठं कर. नाही, तो मोठाच आहे. आपण काय आराधनेनी त्याला मोठं करणार आहोत, पण त्याला आपल्याशी नातं बांधायचंय म्हणून तो म्हणतो गुडघे टेक, हात जोड, माझं नाव घे, आराधना कर, माझ्या जवळ ये. Your mouth can either complain or it can command. बघा, देवाने आपल्याला तोंड दिलेलं आहे. एक तर त्या तोंडातनं तू तक्रार करू शकतो, नाहीतर मागू शकतो. Today command a breakthrough. आज नवीन सुरुवात. देवाला तुम्ही मागा, कशाला तक्रारी करताय? तोंडाचा वापर चांगला करा. How can you command a breakthrough? आणि नवीन सुरुवात कशी काय देवाला आपण मागणार? Worship God. देवाची आराधना करून, म्हणजे देवाला कळतं की याला माझ्याकडून नवीन सुरुवात हवी आहे म्हणून हा आराधनेला बसलाय. He will never come to meet you in your place of worry. आणि जिथे तुम्ही चिंता करत बसलेला आहात ना, तिथे देव तुम्हाला भेटायला येणार नाही. But he will surely come in the place of your पण worship. जिथे तुम्ही आराधना करायला बसलाय, मग ती जागा कुठली असो, देव तिथे तुम्हाला भेटायला येणार. If he could bless the widow, he can surely bless you. त्या विधवा बाईला देव आशीर्वाद देऊ शकला तर तुला आणि मला का नाही देणार? नक्कीच देणार. Bible says बायबल म्हणतं in Psalm 22 verse 26, स्तोत्र 22वा अध्याय त्यातलं 26वं वचन, those who worship the Lord जे देवाची आराधना करतात will have all they need. त्यांना त्यांच्या गरजेचं सगळं मिळेल. Praise God. म्हणजे काय? त्यांच्या सगळ्या गरजा भागतील. Every day seek his face. रोज देवाचं मुख शोधा, प्रार्थना करा बेटा, जरा हात जोडू देत. We want to do everything we can बा, आपलं कसं असतं, बाकीचं सगळं करणार आपण and we leave God out आणि of the देवाला बाहेर equation. सोडून देणार, प्रार्थनेला बाहेर सोडून देणार. That's why you're suffering. म्हणून मग त्रास होतो आपल्याला. Invite God in your seat. असं नाही ना, देवाला तुझ्या आयुष्यातल्या चित्रात घे ना. Your story will change. तुझी कथा बदलेल ना बाबा. When you take the name of Jesus, जेव्हा तुम्ही येशूंचं नाव घेता, when you worship him, जेव्हा तुम्ही येशूंची आराधना करता, worship will connect you to the heavenly blessing. ती आराधना तुम्हाला स्वर्गीय आशीर्वादांच्या संपर्कात आणते. आराधनेत फार सामर्थ्य बेटा. Don't just ask for blessing. आणि सारखंच आपलं मला आशीर्वाद दे, मला आशीर्वाद दे असं नाही म्हणायचं. Worship the blesser. जो आशीर्वाद देणारा दाता आहे त्याची आराधना पण कधीतरी कर, कधीतरी म्हण, आम्ही आभारी आभारी माणसे येशूला. Praise God. देवाला धन्यवाद. If it hurts to kneel, kneel anyway. जरी गुडघे टेकताना दुखत असेल तरी गुडघे टेक. Because you're kneeling before the Creator. कारण तू निर्माण करत्यासमोर गुडघे टेकतोय, सावकारासमोर नाही. Because when you worship the Lord, कारण देवाची आराधना केली ना He will bless your bread. की देव तुमच्या अन्नाला भाकरीला He will bless आशीर्वाद your देणार, water. अन्न पाण्याला बरकत He will आशीर्वाद heal देणार, you. तुला आरोग्य देणार, तुला बरं करणार He will take sickness out of your life. आणि तुझ्या आयुष्यातनं सगळी आजारां डोगराई काढून येणार. Amen. आमेन. Sometimes the worship that costs the most brings the greatest healing. कधी कधी ज्या आराधनेमध्ये आपल्याला सर्वस्व लुटावं लागतं त्यातूनच तर आरोग्य येतं. त्या आराधनेत सर्वस्व लुटा, दुखतंय खुपतंय तरी आराधना करा, Yes. त्यातूनच आशीर्वाद येणार आहे. A worship without sacrifice is not true worship. अरे अर्पणाशिवाय केलेली आराधना ती काय आराधना? ती आराधनाच नाही ज्यासाठी तुला काही लुटावं लागलं नाही. When doctors don't have the answer, Jesus has. आणि डॉक्टरांकडे उत्तरं नसली ना की ती उत्तरं येशूंकडे असतात. When medicine stop working, worship Jesus. औषधांचं काम करणं बंद झालं ना की बेटा येशूची आराधना सुरू कर. When you worship God, जेव्हा तू आराधना करतो देवाची, God's glory descends. देवाचा गौरव खाली येतो Your worship shakes the spirit realm. आणि तुझी आराधना स्वर्गीय स्तराला हदरवते. Your worship sometimes आध्यात्मिक स्तर हदरवते कधी कधी तुझी shakes आराधना. things in the spirit that the words cannot touch. आध्यात्मिक स्तरात असं काहीतरी हदरवून टाकते तुझी खरीखुरी आराधना की ज्याला शब्द हात नाही लावू शकत. Because God meets the worshipper before he meets the need. कारण की देव त्या आराधकाला भेटतो. त्या आराधकाच्या गरजा भेटण्या अगोदर देव त्या आराधकाला भेटतो. The more you seek God, जेवढं तुम्ही देवाला शोधाल, the deeper you go, जेवढं खोल जाल the higher he lifts you up. आराधनेत, देवात,
तेवढं देव तुला वर आणेल. And God will never ignore seekers. आणि देव कधी त्याच्या आराधकांना, त्याला शोधणाऱ्यांना कधी देव दुर्लक्षित करत नाही. He will reward them. अशांना देव प्रतिफळ देतोच. Praise God. आमेन, आमेन. Every seeker becomes a story of answered prayer. हालेलुया. पण प्रत्येक देवाचा खराखुरा भक्त आणि आराधक आणि शोधणारा शोधक अशा चमत्कारांचा मालक बनतो. तुम्हाला काय सांगतो. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.